मध्ये मेकॅनिक येतो एक बालचा चकटाक गाडी लय भारी बनवतोय. त्याच्यामुळे बॅक पेन होऊ शकतो, त्यामुळे घेतला. हा फोन चांगला आहे, याचा आहे ना डिस्प्ले लय भारी होता. इमान रितेश भाऊ लावून देतात ना आपल्याला, इथं लावून बघू शकतो आपण गाडीत लगेच. भरपूर खावा, कवर भाकरी तोडायच्या फुकटच्या. DIY ट्रेंड्स आणि स्मार्ट बाजार ना इकडं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर आता वाजलेलं आहे साधारण 11 आणि मी आत्ताच उठलेलो आहे. जस्ट 11 वाजता उठलेलो आहे, आता 12 वाजलेले आहे. नाश्ता वगैरे करून झालेला आहे. आणि आज आपल्याला मोस्टली आपल्याला हार्ड डिस्क बघायची, SSD प्लस आपल्या अकॅडमिक साऊंडच्या बद्दल आपल्याला बँकेत परत जायचंय. आणि अजून 2-3 काम आहे बँकेत, ते जायचंय. भाई मी इंडियन बॅकपॅकरचा आहे ना एक कोर्स परचेस केला होता 700 रुपयाचा. 1000 रुपयाचा समथिंग होता आणि 40% डिस्काउंट करून 700-800 रुपयाचा आपण परचेस केला. आणि त्या एवढ्या पूर्ण ह्याच्यात साधारण 5 ते 6 व्हिडिओ होते आणि त्यातले दोन त्या अफिलिएट मार्केटिंग आणि मार्केटिंगच्या 2 होते. ते तर माझ्या काय कामाचेच नव्हते. आणि जे काही ट्रिक्स वगैरे सांगितले त्यांचे सगळे युट्यूबवर अवेलेबल आहे. खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. एकदम टट्टी कोर्स आहे, टट्टी कोर्स. त्याबद्दल तर मी फुल व्हिडिओ एकदम चांगला डिटेल मध्ये बनवणार आहे. आता हे छापते, ते पण लाईव्ह छापतात ते वाईट, कारण त्याचा सबस्क्रायबर बेस साधारण 3 मिलियन 4 मिलियनचा आहे. त्याच्या 1% लोकांनी जर परचेस केलं तर इंटू करा 700-800 रुपये. मला झालेला उशीर, तर मला भरपूर काम आहे आज. आता सगळी कामं निपटवून टाकायची मला. आणि आपला एक संतोष गोलब संघ आपली मीटिंग आहे आज, की आपल्या ट्रिप बद्दल आहे ना आपली पूर्ण त्याला डिटेल सांगायची आहे. आणि तो म्हणला मला जमलं तर मी पण येईन, बघू चेक करू की त्याला कसं काय जमतंय शेड्यूल वगैरे. कारण 50 दिवसाची ट्रिप आहे, भरपूर मोठी ट्रिप आहे. नाहीतर परत प्रॉब्लेम नको म्हणून यासाठी आम्ही पूर्ण एकदम लेआउट बनवलेला मी त्याचा, तो त्याला दाखवायचा आहे मला फक्त. पैसा ही पैसा होगा. 12 दिवसानंतर डाएट केल्यापासून एकदम पोट आत गेले, शर्ट पण व्यवस्थित बसतोय. चला, किती वेळ यावं गर्दी 1 तास झालं कमी काय फासावत तुम्हाला. योगाची मॅट बीट आणल्या सगळ्या. योगावाली टीचर चांगली थुकाला होती त्यांना. योगावाली किती पैसे किती? 700 रुपये. 7 जणी वाटतं. योगाने वेट कमी होणार आहे आणि तोंडावर तापा नाही चालायचा. बेरोजगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांना सोबत घेऊन जाऊ परत. त्यांची अपॉइंटमेंट घेण्यात आलेली आपल्याकडून. थांबा त्याला घेऊ. बाई मला डेअरी पशी न्यायलाय मला. आता थाट बघा, याला घरी काळ कुत्रायची रीत नाही. अखिल भारतीय बेरोजगार संघटनेच्या CNचा भाऊ. CA कुठे गेला काय माहिती. अजून आला नाही बघा. भारतीय बेरोजगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीमान रितेश भाऊ कोणच्या चाचा लावायला लावायची दादा? इक्बाल चाचा. कुठं लावायची? आणि मध्ये मेकॅनिक येतो एक बालचा चकटाक गाडी लय भारी बनवतोय. हरामी हो बेटा. परवडून पण आलो असतो, पण मॅटर असं झालं आज मला बोर्डाचं हे देणार आहे सर्टिफिकेट. जरा स्टडी बिडी करून ऑल द बेस्ट दे. जायचं कॉलेजला आपण आता एकटेच जाऊ. मरू दे. गाडीचं काम नीट नाही केलं यांनी. गिअर पण अडकतो आणि AC ना फिल्टर नाही, AC फिल्टर नाही टाकला शानेंनी. गाडी असं कूल नाही होत, हिट कूल नाही, सॉरी हिट नाही होत, गारत होती ती. संतोष शेठला फोन लावा पाहिजे. संतोष शेठ, संतोष शेठ इन द गाडी.
अखिल भारतीय बेरोजगार संघटना अजून एक सदस्य. काय करायचं? काय रे बरं ते राहू दे. डस नको काय सांगतोय. डसत नाही तुला मी जे आहे ते सांगतो की एवढं काय तर जरा फेकाफेकी केली ना तेव्हा डायरेक्ट मग दगड फेकू चालू आहे डायरेक्ट सांगतो. छान नंतर पिऊ पहिला पण आहे ना आणि त्या बँकेत जाऊन येऊ गावात. महाराष्ट्र बँकेत जायचंय. ते महाराष्ट्र बँकेवाल्यांची एवढी घाटी सर्व्हिस आहे. एक नंबर घाटी सर्व्हिसेस महाराष्ट्र बँक. अरे एवढं लाईन मी उभी करतात चोरांसारखी उभी करतात. आपलीच असून आपल्याला अशी उभी करतात. बाकी त्याच्यामुळे गव्हर्नमेंटच्या बँका माती खाल्लेली अख्ख्या. अरे गव्हर्नमेंटची बँक फक्त महाराष्ट्र बँक सगळ्यात भांगार आहे. हा ना मग आता माझा बँक बोर्डाचं अकाउंट आहे. काही सर्व्हिस आहे त्यांची राहू. हे मला महाराष्ट्र बँकेतले वाईट अनुभव आलेले म्हणून मी त्याचा अकाउंट नाही बोलत. तुला काय मला सुद्धा बेकार अनुभव म्हणून मी 10 वर्षापूर्वीच खातं बंद केलंय. त्यांच्याकडे एटीएम ला फॉर्म भरला तर वर्षभर एटीएम येत नाही त्यांची. बोल महाराष्ट्र बँक हाय ते तशीच पडलेली फक्त किती वर्ष झाले त्या जागे बघत काय तिला मी. त्याची ब्रांच मोठी व्हाय ना काय असे हो टू व्हीलर वाले ऐकतच ना डायरेक्ट रोडच्या मध्ये वाहून घालतात. ते नेमका कफन बांधला त्यांनी. होय पाहुणा सकाळी बँक त्या जोरात चालली तर राव. मग पाहुणा चांगली जोरात चालली. एक रोडला ट्रॅफिक किती आहे राव ना. गाड्या लावाय पार्किंग असणार रोडच्या कडेवर गाडी लागत. आणि नवीन नाटक काढली ते समविषम काय तारखा डाय उचलून बिचलून गाड्या डायरेक्ट. पाहुणा मग काची महाराष्ट्र बँक नाही किती वर झाले तर बघतोय. मला वाटतं मी जन्म घेतला तेव्हापासून इथं बँक हिची काय प्रगती व्हायला तयार नाही. घाटी बँक अजून प्रगती नाही आली तिची. अरे महाराष्ट्र बँकेत लय शाने हुशार आहे बरोबर. त्याला चेकबुक घेतलाय. चेकबुक होल्डर आहे. होल्डर हाय सोबत आहे. आधार कार्ड पॅन कार्ड कशाला पाहिजे तेव्हा त्याच्याला आधार कार्ड पॅन कार्ड नशी माहिती. जरा एखादा ऑनलाईन एग्रीमेंट वाल्याला पाठवलेलं फादरचं म्हणून सापडलं. नाही तर मला ते परत त्यांनी घरी पाठवला होता त्यांनी. इथला किंवा असं आहे हे पहिल्यांदा चालू आलाय. आता ट्रॅफिक कमी आहे बरं का इथं आज. लॅग नाही मारतात आता बघ. ब्राईट व्हायला लागले म्हणजे नाही का डार्क व्हायचे. ते पहिला जो प्रॉब्लेम होता ना आयफोनला माझ्या ते 50 प्रोला तोच प्रॉब्लेम आता यायला लागला परत. आता उद्या जाणार आज नाही जाणार. आज सगळे दुसरी कामं करू आणि उद्या आपण जाऊ डायरेक्ट स्टोअरलाच घेऊन मोबाईल. त्यांना व्हिडिओ काढून पण दाखवायला लागेल आणि बिल पण लागत नाही ना वाटतं. तू म्हणले बिल दाखवा. आणि जर रिप्लेस करायचं झालं ना तर ते बँगलोरला येणार. बँगलोरला 8 दिवसानंतर आणि नंतर भेटणार म्हणते. फालतूगिरी राव. त्यांना म्हणा डाय मोबाईल द्या मला पैसे रिफंड करून टाका डायरेक्ट. तुमच्याच मोबाईलला प्रॉब्लेम मला काय प्रॉब्लेम नाही. नवीन अपडेट आलं तर अपडेट पण केलं मी काल. नाही मला असा प्रॉब्लेम आला आज परत आलेला आहे. तो डिवायला डाऊ डायरेक्ट मुळशीत जायचंय आपल्याला. नाही हा जो मोबाईल होल्डर आहे ना हा एक घ्यायचा आहे. अजून काय भेटतंय बघू जरा तिथं. या चौकात ट्रॅफिक असते कायम तावडा चौकात. आता नेमका सर्कल झालेला आहे. सगळे निगडी त्याच्या वर जातात चिखलीला वर जातात. आणि पुढे पण ट्रॅफिक झालेली. इथं खरं उड्डाण पूल पाहिजे कॅनबे चौकात उड्डाण पूल पाहिजे. लोक निगडीसाठी जाणारे त्यामुळे गर्दी होती. अरे इथं उड्डाण पूल पाहिजे नाही. आता बायपास काढलेला आहे बरं यांनी. कॅनबे चौकावरून डायरेक्ट सरळ बक्षक चौक म्हणजे ते काम चांगलं केलेलं आहे यांनी. पण ते अजून कुठं काम चालू आहे का नाही. डीपीपी सँक्शन केलं वाटतं म्हणतात अजून होईल ते. पण जर काय डीपी सँक्शन झालं ना तर समजा इकडच्या अख्खी गर्दीच कमी होऊन डायरेक्ट बघती सुट्टीला जाईल सगळी. गर्दी नावाचा प्रकार ते आहे. आता पण किती गर्दी आहे बघ. मोठमोठ्या गाड्या 2 व्हीलर सगळी गोष्ट आहे तिकडं. अरे आता सुद्धा 4च्या नंतर आंबा सगळी तुंबून मोकळे सगळं रे. अख्खा रोडच आटतो अख्खा. मुशी यायला पण तेच गती इकडं पण. एक साईडला खदलंय एक साईडला रोड चांगलं आहे. डांबरचा मनुष्यान नाही तुळ बघ. अरे चिखलीच्या पुढे तर याची इच्छा होत नाही. आणि अरे 2 व्हीलरवाल्यांनी मारायची काम आहे डायरेक्ट. 4 व्हीलरवाल्यांचा जीव जातोय. आणि सेम गती ट्रॅफिक आहे राव. एवढी डेव्हलपमेंट झाली आणि रोड इथं एवढंच. दिवाळंदी विकास आराखड्यात मेनली तसं बघितलं ना दिवाळी आळंदीचा विकास होता. पण मध्ये त्यांची चांदी आली. मुशी मुई बी ही गँगवाल्यांची चांदी आली. त्यांची डेव्हलपमेंट झाली. गावाचा विकास झाला. विकास एक चांगलं केलं बरं का. लास्ट टाइम पेक्षा आहे ना कुदवाड्यात आले सुधारलेली. चला पहिलं एवढा कचरा होता ना घाण. एवढा घाण कचरा होता जाळाची ना रे. यांना कचरा टाकायचा जागा नाही अक्षरशः.
पालिका आहे ना कचरा टाकून देत नाही. ही काय करतात माहिती का, काय करतात? मध्ये स्कॅम केला होता आपल्या डोंगर मागं तिकडं वनीकरणा साईडला इकडं नाही टाकायचं ना गायरनात ते तिकडं. गाडी असल्या एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्यांना 3-3 हजार रुपयाला एक गाडी खाली करा द्यायची. पैसे देऊन खाली कचरा करायचं. कचरा खाली करायला. अरे बापरे. मी दोघांना पकडली होती तर हा. कचरा खाली करतानी. आणि मला एका ठिकाणी भराव टाकायचा होता ना, तर मी कचऱ्याच्या गाड्या खाली केल्या त्यांच्याकडून पैसे घेतले आणि मी. अरे बापरे. मग काय म्हणलं तर मुरुम टाकाला आणि त्याला लेवलिंग केलं. नंतर म्हणले अजून कचरा आहे. म्हणलं नाही आता वाजला आता बाद झाला. तो कचरा त्या गोष्टी म्हणलं. मला लागत भाऊ म्हणलं बाद झाला. म्हणजे हार्ड प्लास्टिक आहे रे, त्याचं बिघडत नाही होत. ते आपण त्या वनीकरणात जायचं तेव्हा त्या कडल तेच आहे ते का ते त्या झाडामध्ये टाकायचे. आणि ना आमच्या इकडे आहे ना वनीकरण आता बऱ्याच जणांना काय आलंय, गाया म्हशी जरा कमी आहे, पण ज्यांचं प्रमाण आहे ना गाया म्हशींच्याकडे आहे ना, त्या गाय म्हशी पण ते प्लास्टिक खात्यात आणि त्याच्यामुळे त्यांचं पोट दुखतंय. पोट दुखून आहे ना ते मारतात राहू रे, मग? पोट फुगत. आता आपण सिटीमध्ये एवढं जनावर बघतो ना ती फुगलेली, त्यांनी सगळ्यांनी 100% प्लास्टिक खाल्लेलं असतं. खाल्लेलं असतं. काही एवढी तब्येत नाही, एवढी तब्येत वैरण काडी खाऊन होत नाही होत नाही रे, ते. एवढी प्लास्टिक खाऊन होती. आता ते फिरंट असतात ती मग कसली तगडी असतात. तगडी असतात ते सगळे प्लास्टिक वरचे असतात. त्यांचं कोण आले ना वाली कोण नसतंय. ते राम भरोसे असतात डायरेक्ट. जितके दिवस जगन तेवढंच नशीब त्यांचं. पोचलो DIY मध्ये. साईडला DIY आहे, ट्रेंड्स आणि स्मार्ट बाजार ना इकडं स्मार्ट बाजार आहे. तू तसा मॅट कलर करायचा. कसा असा ना, रॅप करून असं चांगली गाडी, पण ते करणार कोण बघायला लागेल ना आपल्याला पहिले त्याचं. मोबाईल होल्डर कुठे आहे, लास्ट टाइम बघितलं त्याची कुठंतरी. आणि त्या बघायला का अन्नाची 2 पाय यार लेडीज सेक्शन मध्ये आला वाटतं आपण. वा बाऊस घेतलाय मी 1300 रुपयाला. ठीक आहे, या साईडला बघू इथे मोबाईल होल्डर. हवाला कसं वाटतं राहून त्या याला बिल्ड क्वालिटी यूज काय पहिल्यांदा यूज केलेला आहे का? इवाला नाही घेतलं मी, दुसरं घेतलेलं आहे प्रोडक्ट. क्वालिटी चांगली का त्याची? हो नाही पण असं बारीक घ्यायला. हो ही घेतली सॉरी, ये माझ्याकडं. ठीक आहे द्यायचं का? हा घे. आणि ह्यालाही पकड, ते लावून देतात ना आपल्याला, तिथं लावून बघू शकतो आपण गाडीत लगेच. मग ट्राय करून चांगलं आहे. आणि हे बघू, हे एक घेऊ USB चार्जर एक घेऊ आपण. 2 होल्डर घेतले मोबाईल होल्डर. अजून काय घ्यायचं बघू जरा, शोधता अजून काय घेता येईल गाडीला आपल्या. कारण आपली लॉंग टूर आहे एक, त्याच्यामुळं बॅक पेन होऊ शकतं, त्यामुळे घेतलं. हा चांगलं आहे बरं का, कुशनिंग चांगलं आहे. ट्रेकिंग वगैरेचं नाही लागणार आपल्याला ना काय, ते ऑलरेडी सगळं आहे आपल्याकडं. हे हातोडी बितोडी काही कामाचं नाही. आणि या साईडला पंक्चर किट बघा, पंक्चर किट बघू शोधू. हे घेतलेलं आहे कुशनचं, हे 2800ला भेटलं, हे 150ला, हे 170 रुपये आणि हे 390 रुपये. मोबाईल होल्डर, पंक्चर किट आणि जे आपण कुशनचं घेतलेलं आहे. मिनटं, पहिलं घेतलं होतं दुसरा एक मी, पण ते मला खास नाही एवढं आवडलं. एक मिनटं आपण इथं चेक लावू, चेक करून बघू. हे करायचं का चेक? बस का बाई, ट्रायल तर म्हणतोय. तेच म्हणणार होतो तुला. असं लावायचं ना. यस, असंच आहे ना. चेक करू आपण बसून. ते थोडं वरती घे ना. पुढं नाही, खाली खाली खालपर्यंत पण मला तर खालपर्यंत लागणार. सही आहे पण थोडी मागे यायला लागेल. हा, लॉंग रूटला भारी बरं काही बॅक सपोर्ट. आणि आम्ही घेतले पंक्चर किट नंतर मोबाईल होल्डर. आता हा मोबाईल होल्डर त्या डोरला लावणार आपण तात्पुरता. याला कुठे चिटकू आता, तात्पुरता याला मागल्या डोरला लावून टाकतो, याला. एवढं असं गेलं नाही, झालं टाईट. आता नाही
याची क्वालिटी चांगली आहे राव. चला पुढे आहे मोबाईल बघू आपण एक वन प्लसचा मोबाईल बघू. रिलायन्स स्मार्ट आहे ना पुढं. चल वन प्लस घ्यायचा आहे बायकोला. 20 ते 25 पर्यंत घेऊ आणि आपला 13 प्रो आहे ना आपण परत घेऊ रिटर्न. तर आपल्याला ट्रिपला लागणार आहे म्हणून एक मोबाईल होल्डर पण घेतलेला आहे मी. 2 आयफोन असले ना शूट पण करता येईल चांगलं. म्हणजे कंटेंट चांगला शूट करता येईल. हो इथं डिजिटल आहे. रिलायन्स डिजिटल ट्रेंड्स आहे. DY आहे मागं वेगळं अजून एक. मग एकाच ठिकाणी सोल्युशन आहे सगळ्या ग्राहकांचं. एक सेकंड. ट्रेंड्स वाले एकदम फालतू आहे. कपडे लय महाग आहे यांची. बघू आपण आज जाऊन. फक्त सॅमसंग बघायचा. कोणचा आहे? विवो ना हे मॉडेल. हा फोन चांगला आहे. मोबाईल भारी. याचा आहे ना डिस्प्ले लय भारी बघायचा. ते सॅमसंगचा नाही का तो कर्व आहे एकदम. पण चांगला आहे. आपला एक विवोचा फोन आवडला पण ते ना डिस्काउंटेड प्राइस देत नाहीये. मी कॅश देतो त्यांना. ते म्हणतात कॅशला नाही क्रेडिट कार्डला. तर क्रेडिट कार्डला कुठून आधी बसून हप्ते कुठं भरीत बसून 10 वेळा ती फालतूगिरी होती लई. मग त्यापेक्षा कॅश घेतलेला का वाईट आहे. आता तोच फोन गेला ना आपल्या इथं गावातल्या का दुकानवाले का त्या अथोरवाले का त्याच्याकडे चेक करून ऑफर विफर देईन ते चांगली. जर हा जगदाळे गेला ऑफर देईन. ऑफर घेतला की आपण तोच घेऊ मोबाईल. मॉडेल चेक केलं व्हिडिओ काढला रे बहुतेक डायरेक्ट मी. मग परचेस असंच करतात ना. अरे डिस्प्ले लय भारी त्याचा. एवढ्या अशा प्राइस मध्ये ना डिस्प्ले चांगला होता त्याला. 55-58 रुपयाचा तसली स्क्रीन आहे त्याला. आणि मग याची जरा आहे ना म्हणजे जरा आदत लागायला लागेल जरा थोडी. सवय 2-3 सवय. कारण पहिले सवय नाही अशी मला. अरे गॅप वाटतो असं नाही खाली ठेवल्या खाली नाही पाहिजे मला वाटतं. वरच पाहिजे नाही. मी तुला सांगतोय भाऊ यायचं लागतं. ये बघ हा तिकडून घे. हा सोड बरं. आता ओके. थांब एक मिनिट. हा आता असं भारी. मी तुला सांगतोय कारण हे लोअर बॅगचं नाहीये. मग हे हिथलं आहे इथलंय बरोबर नाही बरोबर. हा ठीक आहे सही आहे. नाही रे पण राव खालची बॅग मग हे होते ना. मग आता 1-2-3 दिवस तुला तसंच होणार ते. मला थांब खाली घेऊन बघतो जरा. कारण की काय माहिती खाली खाली ऍटलिस्ट डायरेक्ट त्याला हे गावतं डायरेक्ट थांबायला जागा. वर असं तरंगतंय ते. तरंगतंय मग इथं गॅप पडतोय. अरे मग इथं वरती हे वाटतं रे लई. मग आता लोअर बॅकलाच जास्त लागतं सपोर्ट. कारण वर नाही लागत असं काय. कारण लोअर बॅकला दुखत सारखं. लय लॉंग ड्राईव्ह केली ना एवढा आहे प्रॉब्लेम त्यालाच येतो. ओके ठीक आहे. नाश्ता कर पहिला. आता नाश्ता खायचा डाईटवर आहे मेरो. डाईट आहे मग चालू नाही का नाही. आज थांबून गाडी चालवायला लागेल मला. तालवड्या चालवून परत ट्रॅफिक लागली. ट्रॅफिक कार्ड आहे तालवडे. अरे पण किती वेळ झाला इथं भूक लागली ना राव. घरी आता घरी जायचंय. डाईट मुळे काही खाता पण येत नाही बाहेरचं. नाही तर बाहेरच खाल्लाच नाश्ता. पहिले फुल तडाखा होता आपला 2 मिनिटाला. त्याच्यामुळे तो भाई 74 किलो वजन झालं माझं. आता किती भाई आता 68 किलो 30 ग्राम झाले. मग जरा थोडं 2 दिवस मी चीट मिल केला नाही का. रात्री पण खाल्लं तरी पण कमी झालं वेट. मग वाढलं नाही लई बरं झालं. त्याच्यामुळे विषय काय म्हणा माहिती का. जर का आपली ट्रिप अरेंज झाली ना माझी तर मला काय डाईट वगैरे काय करता येणार नाही. नाही खरे. कारण की बनवून खायचं झालं सप्पन आहे ना. आता एवढं ड्राईव्ह करायचं आपल्याला. ड्राईव्ह करून एडिटिंग करायची बसायची. एडिटिंग केल्यानंतर आहे ना बाई ड्राईव्हच लय हाड्या की. एडिटिंग करी बसा त्यात परत जेवण बनवा. हे कोणी शिकवले. एवढं शक्यच नाही. पॉसिबलच नाही. एवढं आहे काय निघला नेक्स्ट सिग्नलचं. सिग्नल पण झाला जवळजवळ 3-3, 4-4, 5-5 मिनिटं सिग्नल राहतोय. आणि राहिलं तरी हे रोड मुळे आहे ना गाड्या एवढ्या आहे ना लय पळावतं पण येत नाही. किती स्पीडला आता 40च्या स्पीडला. आणि किती हळू चाललोय. आणि बघ किती गाड्या आहे. आणि याला डेंजरस आहे. यांचं एक तरी दोरी सुटली ना
मागले डायरेक्ट जातील मग एखादा. आणि टू व्हीलर वाला डायरेक्ट तिकीट एखादा टू व्हीलर तर लागलं ना डायरेक्ट तिकीट कन्फर्म डायरेक्ट कन्फर्म. अरे फोर व्हीलरला लागलं बोनेटला तरी खाली टायर फुटून रे. चुकून याच्यावर लागलं तर डायरेक्ट संपला खेळ. आपल्या ते चहावाला आवडते चहावाल्या का जाऊ आता आवडत्या पैचा धंदा कराय आम्हीच. एमबीबीएस वाला एमबीबीएस चाय वाला एमबीबी चायवाला त्यानंतर लय घाण लुटला रे बाई. यांनी डायरेक्ट त्याचं त्यांच्या पोटा पाय दिला. यांनीच फॉर्म्युला बनवला. चहापत्ती किती साखर किती कोणी यांनी. मग काय अरे बाई भैयाजी स्माइल. भैया फुल हसमुख बाबू आहे. हा तुला मी भीमाशंकर येलो का त्या चायवाल्याकडे. प्लीज सिट डाऊन. आईला आम्ही तर व्हिडिओ काढतो असतो ना बाई. असला चहा दिला त्यांनी चहा पिऊन मेला असतो. फुल दारू पिऊन होता तो. अख्ख्या जन्मल्यापासून तसा चहा गेलो होतो. जिंदगीत नाही पिलं रे. दो भाई चहा घरी जाऊ घरी. भैया किधर घूम रहा है. त्याला ओळखला का. ओळखला का त्याला कुणाला त्या भैयाला नाही बाबा. नाही ओळखला. अरे ते नव्हतं का नजरुल भैया चिकनवालं. हा त्याचा मेवना येतो मेवना. सगळे मेवणे चुवणे सगळे गोळा केला त्यांनी इकडं. अरे सगळी त्यांचीच घेऊन येतात. आम्हाला टॉबी रोजगार. चला जाऊ. तोच भाऊला ड्रॉप केला. आता घरी डायरेक्ट घरी. पहिला आता जेवण बघता बघू काय. पहिला आता किती वाजले 2 वाजले रे. 2 वाजल्याहून जेवलो नाही मी. आपण आलोय अखिल भारतीय बेरोजगार संघटनेच्या ऑफिसवर. इथं किती जण आहे बघू जरा. या चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो. अखिल भारतीय बेरोजगार संघटनेचे सभासद किती आहे. सभासद आज कमी दिसतात. गाडी एकाची नाही दिसत तिथं. अरे गाडी चाव्यात राहिली. अखिल भारतीय बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष नाही सी बाई 2 वाजले. लात नाही घेतली का अजून. पाणी नाही पिल्याहून. चला भरपूर खावा. कवर भाकरी तोडायच्या फुकटच्या. चला आपलं पण घरी. भूक लागली बाई. एवढं गेम खेळत होती. एवढं गेम खेळतो. आता घर चाललंय जेवायला. 2-2 तास गेम खेळत बसतात. आणि आता घरी जेव 2 वाजले बाई. पैसे भेटलो रोडला. हो रोडला भेटायला वाट पडले. धर्मपुत्र त्याला एक सेपरेट मोबाईल बघा. आता चाललोय सनराईज बघायला बटाटा डोंगराव. आणि आता वाजले बरोबर 6:15. 7 वाजताचा इन्स्टिमेट आहे सनराईजचा. सॉरी सनसेटचा. सनसेट आहे साधारण 7 वाजता होऊ शकतो. लाईट कान लावल्या इथं. लवकर जाऊ पटकेत. आता संघटनेच्या ऑफिसवर कोणी काय माहिती आता. कोणीच नाही. लक्ष्मणराव पण नाही इथं. लक्ष्मणरावला फोन करू मग येतो का नाही म्हणून. ऑलमोस्ट सनसेट झालेलाच आहे. फक्त थोडासा उजेड आहे आता. मग जाऊन काय मतलब नाही. गुगल दाखवते पूर्ण उजेड कमी झाला ना मग त्यावेळेचा टायमिंग दाखवाला 7 वाजता. आता 6:30 वाजलेले. आता जाऊन काय फायदा नाही होणार. आपल्याला बघायचं आता प्रॉपर सनसेट. अमितला फोन करू. वैभवला फोन करू. आपण एका ठिकाणी जरा चहा प्यायला बरोबर ठिकाणी. एका ठिकाणी भेटू. चहा सारखा व्हायला लागला आता. त्या ठिकाणी ट्रॅफिक होतं का. या साईड लेफ्ट साईडला रोड नाही. राईट साईडला सगळ्या गाड्या असतात. आणि टू व्हीलरवाली कुठं पण घालतात. टू व्हीलरवाली कशी पण चालवतात ना त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो अख्खा.
या साईडला तर पूर्ण पाणी होतं पावसाळ्यात, चिखल होतं अख्खा. रोडची लंका लावली यांनी. काय ट्रॅफिक चाललं, काय स्पीडने गाड्या चालल्या. आणि याच्यामुळं कॅनबाई चौकात आणि तावड चौकात मेन प्रॉपर अजून ट्रॅफिक होतं. वैभव काही तर नाहीये, वैभव गेला पिंपरीला. आता जस्ट फोन केला, नेमका अंधार झाला अख्खा. किती वेळ झाला, अर्धा तास होता अख्खा अंधार झाला. मग सनसेट बरोबर आत्ताच होणार होता 7 वाजता. पूर्ण अंदाज झाला सनसेट. गुगलचं इन्स्टिमेट टायमिंग बरोबर आहे. आता सगळी पोरं नेमकी गोठ्यात सापडतली आपल्याला. पुन्हा आता एखादा तिथं जाऊ गोठ्यावर. सगळे बेरोजगार तेच सापडते आता. बेरोजगार संघटना सगळी तर दिसते आता. 1 मिनिट दाखवतो सगळी. अखिल भारतीय बेरोजगार संघटना. नॅचरल बॉडी करायची त्याला म्हणलं एक नॅचरलची असतील सर आम्हाला. कोणाला याला बॉडी अप होईल. अप बॉडी होईल त्याची. 70 रुपयाला आईस्क्रीम आहे. नको 70 रुपयाला एक आईस्क्रीम आहे. तुमचा काही एमएमएस बनवायचा का तुम्ही तोंड दाखवून घेतली बा. चला आता आपण अखिल भारतीय बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष संस्थापक महाराष्ट्र राज्य यांच्या सोबत समवेत गावात चाललेलो आहे. आणि गावात जाऊन आपण आता वडापाव खाणार आहे. आणि आमचे संघटनेचे सरचिटणीस नितीन दादा काळोखे. खजिनदारी तरी करा रे, बोरट्यांना पैसे तरी भेटत मला काय ना काहीतरी. पैसे असतात, आम्ही बेरोजगार असतो. तुला कळलं, या संस्थेत खजिनदार कोण नाहीये. मग तुमच्याकडे काही सेव्हिंग नाही का? नाही सेव्हिंग आमच्याकडे काहीच नाहीये. तुम्ही घरीच. आमचे सीओ आताच गेलेत लग्नाला. कोणाच्या गेला लग्नाला काय माहित, कोणाच्या लग्नाला गेलेत. पोरांचे मामा आहे बुवा, काय बोलू नका. मग वर गाठातच हसत होती पब्लिक. आपले गुळाचा चहा बसवून गाडी पार्क केली नाही त्या रोडच्या कड्याला. मला आहे ना आज काहीतरी खायचंय राव. समोसा ना वडापाव यार द्या बाई. तो वडापाव पण भेटतोय, समोसा भेटतोय. वडापाव द्या 3 वडापाव सांगितले. तर तुला वडापाव खायचा का? नको. काय केलं त्याने बाई? चहा, वडापाव खाल्ला, समोसा खाल्ला. 2 वडापाव 1 समोसा खाल्ला. पॅटीस खाल्लं मला वाटतंय. हा 2 नाही, 2 वडापाव 1 पॅटीस बरोबर. बाई लय भारी लागलं. मस्त चहा, लिंबाचा चहा. आजचा ब्लॉग नी एंड करू. आय होप तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला तर आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये.